कांदा व टोमॅटो न वापरता आज आपण ही वालपापडीची भाजी बनवणार आहोत। तर ही आहे वालपापडी। तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने कोणताही तामझाम कोणताही मसाला न बनवता आज आपण वालपापडीची भाजी बनवणार आहोत। जशी आमच्या घरात साध्या सिंपल पद्धतीने अगदी झटपट बनवली जाते त्या पद्धतीने मी आज तुम्हाला दाखवणार आहे। घाईच्या वेळी अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवा, अगदी पटकन तयार होणारी ही भाजी आहे। तर चला तर मग बघूया की वालपापडीची भाजी कशी बनवायची। नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग आता सुरुवात करूया। तर मी इथे वालपापडी घेतलेली आहे। तर ही अर्धा किलो वालपापडी आहे। बाजारात खूप छान आलेली होती, मग म्हटलं चला आता वालपापडीचीच आपण आज भाजी बनवूया। तर बघा, वालपापडी कशी निवडायची, कशी सोलायची ते मी तुम्हाला सांगते। या अशा पद्धतीने त्याच्या शिरा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। दोघं साईडच्या शिरा आपल्याला काढून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने तुकडे करायचे। आणि त्यात आळी असेल तर तेही चेक करायचं, कारण शेंगाला गोडवा असतो त्यामुळे अळीसुद्धा असते आतमध्ये। तर असं दोघं साईडला शिरा काढून त्याला कट करायचं, कारण कट करताना सुद्धा शिरा निघतात, त्यामुळे असं कट करूनच काढून घ्यायचं आहे। तर बघा, अगदी सोपी पद्धत आहे, काही जास्त वेळ लागत नाही, अगदी पटापट होतं। तर मी सर्व शेंगा आता निवडून घेते। तर बघा, हे अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे। तर मी आता सर्व शेंगा व्यवस्थित निवडून घेतलेल्या आहेत, तोडून घेतलेल्या आहेत। तर बघा, त्याला मी एका भांड्यात टाकून घेतलेलं आहे। कुठे ना कुठे थोडीफार राहून जाते, तर ती व्यवस्थित बघून शेवटी काढून घ्या। तर आता ही पाण्याने ना स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आपण डायरेक्ट भाजीला फोडणी देणार नाही आहोत, तर अगोदर आपल्याला शेंगा या वाफवून घ्यायच्या आहेत, कारण जोवर आपण भाजीची तयारी करतोय मसाल्याची तोवर शेंगाही छान वाफवून होतात। तर मी कढईत अगोदर थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि मग त्यात या शेंगा मी आता टाकून घेते। तर चला, आता शेंगाही छान टाकून झालेल्या आहेत, त्यांना व्यवस्थित मिक्स करून घेते। हवं तर तुम्ही यात थोडं मीठ टाकलं तरी चालेल, पण उगाच लक्षात जर नसलं आणि भाजी बनवतानाही जर परत टाकलं गेलं आणि आताही टाकलं गेलं तर भाजी खारी व्हायची, म्हणून मी यात काही मीठ टाकत नाही आहे। तर मी आता याला झाकून देते, अगदी 1-2 मिनटं छान वाफवून घेते। तर आता मी छोटंसं वाटण बनवून घेते। तर मी इथे घेतलेलं आहे लसूण, जिरं, लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, त्यानंतर धना पावडर। तर धना पावडरही टाकून घ्या, त्याऐवजी तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तीही यात टाकून घेतली तरी चालेल। तर मी आता हे पटकन कुटून घेते। तर बघा, या अशा पद्धतीने छान बारीक कुटून घ्यायचं आहे। तर आता बघा, कुटत होती तोवर भाजी पण छान वाफवून झालेली आहे। तर आता या शेंगा मी आता काढून घेते एका प्लेटमध्ये। अगोदर जर वाफवून घेतलं ना, मग ज्या वेळेला आपण भाजी बनवतो त्यावेळेला ती भाजी खाली जास्त लागत नाही, त्यावेळेला ती भाजी जळून जाते, म्हणून अगोदर वाफवून घ्यायची, पटकन तयार होते। तर चला, आता शेंगाही एका प्लेटमध्ये काढून झालेत, त्याच कढईत मी आता तेल टाकून घेते। तर मी इथे 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। त्यात जे आपण लसूण चटणी कुटून घेतलेली होती त्यात टाकून घ्यायचं आहे। तेल पण छान गरम झालेलं होतं। आता हा मसाला छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा। मिक्स करत असताना गॅस कमीच असू द्या, नाहीतर मसाला जळायचा। तर आता हे छान मिक्स करून झालेलं आहे। तर आता यात टाकायचं आहेत शेंगा। तर आता शेंगा यावर टाकायचं आहे मीठ। तर शेंगाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत। तर मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकून घ्या, छान मिक्स होईल। आणि आता यात काय करायचं आहे, आपल्याला मसाला जळू नये किंवा भाजी खाली चिकटू नये, म्हणून आपल्याला यात थोडंसं
पाणी टाकायचं आहे. म्हणजे साधारण पोहेचे 4 ते 5 चमचे एवढं पाणी असेल, अगदी एवढं थोडंसं नावाला पाणी टाकायचं आहे. त्यानंतर मी त्यावर कोथिंबीर टाकून घेते. थोडंसं पाणी नक्कीच घाला पण. आता हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते. बघा आताच किती छान भाजी झालेली दिसते. आता काय करायचं, पुन्हा याला अगदी थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं आहे. म्हणजे शेंगांमध्ये सर्व मसाले आणि मीठ हे व्यवस्थित मिक्स होतील म्हणून. तर बघू शकतात भाजी छान वाफवून झालेली आहे, छान तयार झालेली आहे भाजी बघा. तर हे अशा सोप्या पद्धतीने अगदी झटपट तयार होईल अशी ही रेसिपी आहे. तर तुम्ही ही नक्की ट्राय करा. नक्कीच घरातल्यांना आवडेल आणि मुलंही तेवढे आवडीने खातील. तर तुम्हाला ही वालपापडीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक पण करा, शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.